आज आपण शिकणार आहोत परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा पाया काढणे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पोलीस भरतीवरला परिमेय अपरिमेय संख्येवरती जास्तीत जास्त उदाहरणं पडतात आणि जास्तीत जास्त मुलं यामध्ये कन्फ्युजन होतात आणि त्यांचे कित्येक मार्क फक्त हे बेसिक उदाहरणावरती जातात। तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला आपण हे सगळं काही शिकणार आहोत, टेन्शन घेऊ नका। काही शॉर्टकट पद्धती सुद्धा आहेत, त्याचे सूत्र सुद्धा आहेत किंवा काही व्याख्या आहेत। फक्त अशा खतरनाक व्याख्या आहे मित्रांनो की तुम्ही त्या व्याख्येमधून लगेच उत्तर काढून देणार की याचं योग्य उत्तर काय आहे आणि ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय। लक्षात घ्या। सगळ्यात पहिला पॉइंट टाका, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे। काय मित्रांनो, पहिला पॉइंट परिमेय संख्या। परिमेय संख्या नाव टाका आणि परिमेय संख्येच्या खाली व्याख्या लिहा। व्याख्या लिहिण्याआधी असं टाका, हे वेगळ्या पेनाने पाहिजे आणि हे वेगळ्या पेनाने पाहिजे। व्याख्या लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे की 1 पासून अनंत पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या ऋण किंवा धन या सर्व संख्या परिमेय संख्या असतात। म्हणजेच कसं मित्रांनो, उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे हे बघा, 1 2 3 4 5। आता तुम्ही म्हणणार ह्या परिमेय संख्या आहेत, तर वजा जर लिहिला आपण तर -1 -2 -3 -4 -5 या परिमेय संख्या आहेत का? तर मित्रा, ह्या सुद्धा परिमेय संख्या आहेत आणि या सुद्धा परिमेय संख्या आहेत। तर बघा, पुन्हा ऐका आणि नीट बघा की काय लिहिलेलं आहे आपल्या व्याख्यामध्ये की 1 पासून अनंत पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या ऋण असो किंवा धन असो या सर्व संख्या परिमेय संख्या असतात। आता बघा, ऋण आणि धन म्हणजेच बेरीज किंवा वजाबाकी। आता ह्या वजामध्ये आहेत म्हणजे अपरिमेय आहे का? बिलकुल नाही मित्रांनो, या सुद्धा परिमेय आहेत आणि या सुद्धा परिमेय आहेत। तर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला, तर हे बघा, आपण बेसिक पासून जाणार आहोत आणि परीक्षेमध्ये आज संध्याकाळच्या पेपरमध्ये किंवा तुम्ही म्हणणार तेव्हा टॉपिक वाईज जो आपला पेपर चालू असणार त्या परीक्षेमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न घेऊ। लक्षात घ्या, परीक्षेला प्रश्न विचारले जातात मित्रांनो की -99 ही पुढील पैकी कोणती संख्या आहे? काय विचारलं जातं? -99 ही पुढील पैकी कोणती संख्या आहे? तुम्हाला ऑप्शन मध्ये देण्यात येईल। काय देण्यात येईल ऑप्शन मध्ये? पहिलं ऑप्शन देण्यात येईल तुम्हाला सम संख्या। ऑप्शन क्रमांक तुम्हाला 2 टाकण्यात येईल वर्ग संख्या। ऑप्शन क्रमांक 3 टाकण्यात येईल तुम्हाला परिमेय संख्या आणि ऑप्शन क्रमांक 4 टाकण्यात येईल तुम्हाला घन संख्या। बरोबर आहे का नाही मित्रांनो? तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन येऊ शकतात। जर मित्रांनो, सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑप्शन वरतून सुद्धा सोडवता येईल, पण याच्या ठिकाणी आपण नॉर्मल ऑप्शन घेतलेले आहे। भरतीला एक समिती असते, ते प्रत्येक गोष्ट ठरवत असते, त्यांच्या हिशोबानुसार तुम्हाला ऑप्शन टाकण्यात येतात। तर जर तुम्हाला सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे जर तुमची व्याख्या पाठ असेल, व्याख्यामध्ये काय लिहिलेलं असतं? 1 पासून अनंत पर्यंतच्या संपूर्ण नैसर्गिक संख्या ऋण किंवा धन या सर्व संख्या परिमेय संख्या असतात। म्हणजेच कसं मित्रांनो, आता 99 ही काय झाली? सगळ्यात प्रथम म्हणजे नैसर्गिक संख्या झाली, तर समसंख्या येईल का मित्रांनो? ही समसंख्या येणार नाही। कसं येणार नाही? समसंख्यांची व्याख्या काय आपली? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 आणि 8 आणि 0 असेल त्या संख्यांच्या त्या सर्व संख्या या समसंख्यामध्ये येत असतात। तर याच्यापैकी आहे काही ते कुठे काही नाहीये मित्रांनो, म्हणून समसंख्या सुद्धा येणार नाही। ऑप्शन क्रमांक 2 काय मित्रांनो? वर्ग संख्या। वर्ग संख्या ही येऊ शकत नाही, कारण वर्ग संख्या यामुळे येणार नाही कारण याचा वर्गमूळ निघत नाही। बरोबर आहे का नाही मित्रांनो? वर्गमूळ केव्हा निघतो? जेव्हा ती वर्ग संख्या असेल। म्हणूनच मित्रांनो हे सुद्धा येणार नाही। मग काय मित्रांनो? परिमेय संख्या। परिमेय संख्या येईल का? अगदी बरोबर आहे मित्रांनो, परिमेय संख्या येईल, कारण तुमची व्याख्या पाठ आहे आणि तुम्ही यावरती डिजिटल स्वरूपाचा पेपर दिलेला आहे आणि ज्यांनी दिलेला नसेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करा। प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे।
या स्क्रीनवर दिसत असलेल्या चॅनलला म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढून या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती लगेच पाठवून द्या आणि आपल्या पोलीस भरतीच्या डिजिटल पोलीस भरतीच्या ग्रुपला जॉईन करा. लक्षात घ्या मित्रांनो. तर काय मित्रांनो, ही परिमेय संख्या आहे. कसं परिमेय संख्येची व्याख्या तुमची तोंडी पाठच असली पाहिजे. काय व्याख्या आहे? 1 पासून अनंत पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या धन किंवा ऋण या सर्व काही परिमेय संख्येमध्ये येत असतात. आणि जर तुमची परिमेय संख्येची व्याख्या पाठ आहे तर तुम्ही फक्त बघणार. काय पाहणार तुम्ही? प्रश्न -99 ही पुढीलपैकी कोणती संख्या आहे? तर मित्रांनो लगेच तुम्ही क्लिक करणार परिमेय संख्या. तर मित्रांनो हे झालं परिमेय संख्येबद्दल. आता आपण काय पाहणार आहोत? यातील पुढील टॉपिक ऍडव्हान्स लेवलचे तुम्हाला यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे बघा मित्रांनो. आता पॉइंट क्रमांक 2 लिहा मित्रांनो. परिमेय संख्येमधील अपूर्णांक म्हणजेच काय? परिमेय संख्येतील अपूर्णांक लिहा पुढे फक्त अपूर्णांक. तर काय लिहायचे? परिमेय संख्येतील अपूर्णांकाची व्याख्या काय आहे तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेली आहे. तरी बघा स्क्रीनवरती असं दिलेलं आहे की असा प्रत्येक अपूर्णांक काय? असा प्रत्येक अपूर्णांक की ज्याची किंमत काय असते? ज्याची किंमत 0 सोडून काहीही असो पुढची. म्हणजेच काय? 0 सोडून कोणतीही संख्या जर निघत असेल तर तो संपूर्ण अपूर्णांक हा परिमेय संख्येमध्येच मोडला जातो. अपूर्णांकावरती सुद्धा खूप खतरनाक असे प्रश्न येतात मित्रांनो. काय करायचंय? त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील. जाऊ द्या अगोदर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील. ऑप्शन सुद्धा मिळते जुळतीच असतील. पण तुमची जर व्याख्या पाठ असली, व्याख्या काय आहे त्याची? असा प्रत्येक अपूर्णांक की ज्याची किंमत 0 सोडून काहीही असो 0 सोडून निघत आहे ते संपूर्ण अपूर्णांक आहे मित्रांनो. लक्षात घ्या. अपूर्णांकाची काहीतरी उदाहरण देतो तुम्हाला थोडेसे, म्हणजे तुम्हाला कळेल की हे अपूर्णांक आहे किंवा नाही. हे बघा मित्रांनो, 1/2 असो किंवा 100/20 असो किंवा -15/-3 असो किंवा मित्रांनो -12 असो आणि -4 असो. आता मित्रांनो मला सांगा, यांचा जर आपण भागाकार केला तर 0 उत्तर येणार आहे का? तुम्ही स्वतः भागाकार करा. तुम्हाला शिकवलेला आहे. भागाकार करा. कशा प्रकारचा भागाकार होतो? तर याचा जर भागाकार करायचा म्हटलं तर 2 ने 1ला भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणजेच काय करायचंय? याच्यावरती एक 0 द्यायचा आहे आणि इथं एक 0 लिहायचं आहे, पुढे पॉईंट लिहायचं आहे. कसं होईल? 2×5=10. म्हणजेच काय उत्तर येईल याचं? 5. म्हणजेच काय मित्रांनो, याचं उत्तर 0 आलेलं आहे का? 0.5 तर आलेलंच आहे ना. म्हणजेच काय? ही परिमेय झाली का अपरिमेय? तर ही संख्या झाली परिमेय. कारण 0 सोडून निघलेलं आहे ना. 0 जर असतं तर गोष्ट वेगळी आहे. पण 0.5 म्हणजेच काय? 100 रुपयातील 50 रुपये. म्हणजेच कसं? 1 रुपया जर तुम्हाला दिला तर त्याचे अर्ध म्हणजेच किती रुपये? 50 पैसे. म्हणजे तुमच्याकडे 0 पैसे आहे का? बिलकुल सुद्धा नाही. तुमच्याकडे आहेत 50 पैसे. याच प्रकारे मित्रांनो हे बघा कसं आहे? 100/2 म्हणजे याचं उत्तर काय निघेल? 50. याच प्रकारे तुम्ही हे सुद्धा सोडू शकता. कसं? 3×5=15. पण वजा काय होतं? बेरीज होते, पण वजा चिन्ह येत असतं. तुम्हाला ते चिन्हांचे नियम मध्ये शिकवणार आहे किंवा ज्यांची बॅच लेट सुरू झालेली त्यांना ते शिकवण्यात येईल. काय आहे मित्रांनो? हे बघा -5 हे सुद्धा काय झालं? परिमेय संख्या झाली. अपूर्णांक परिमेय. तर लक्षात घ्या, असा प्रत्येक अपूर्णांक की ज्यांची किंमत 0 सोडून काही येत असेल. म्हणजेच कसं? 0 सोडून कोणती तरी संख्या आलेलीच आहे ना. तर हे सर्व झाले काय झाले? हे सर्व झाले परिमेय संख्या. आता परिमेय संख्येतील पॉइंट क्रमांक 3 लिहून घ्या मित्रांनो. काय लिहायचं आहे? वर्गमूळ. तर काय लिहायचं मित्रांनो? खाली व्याख्या लिहा त्याची. इथे काय लिहा? की वर्गमुळात असणारी संख्या जी पूर्ण वर्ग आहे, म्हणजे ज्यांचा वर्ग निघतो, अशा सर्व संख्या ह्या परिमेय संख्यामध्ये येत असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो, आता मला सांगा की हे वर्गमुळात असणारी 25 या संख्येचा वर्ग निघतो का? किंवा 25 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तुम्हाला वर्ग सुद्धा पाठ करायला लावले होते. कशासाठी करायला लावले होते?
आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी इमानदारीने अभ्यास केला होता त्यांनी लगेच सांगितलं असेल की हे 5चा वर्ग आहे 25. काय आहे मित्रांनो, 5चा वर्ग 25 म्हणजेच काय, वर्गमुळात असणारी प्रत्येक संख्या जी पूर्ण वर्ग आहे. आता ही 25चा 25 वर्ग आहे का नाहीये. आता मला सांगा मित्रांनो, 100 ही परिमेय संख्या आहे का अपरिमेय संख्या आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना व्याख्या पाठ असेल, व्याख्या काय आहे आपल्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेली आहे. व्याख्या अशी लिहिलेली आहे की वर्गमुळात असणारी संख्या की जी पूर्ण वर्ग आहे म्हणजे ज्यांचा वर्ग निघतो. म्हणजेच कसं मित्रांनो, ही पूर्ण वर्गीय संख्या आहे ना, तर यांचा वर्ग निघणार आहे ना. काय असणार आहे, 10चा वर्ग आहे ना. 10चा वर्ग काय आहे, 100. म्हणजेच काय, ही सुद्धा परिमेय संख्या येईल. अपरिमेय संख्येमध्ये काय आहे ते तुम्हाला आता पुढच्या टॉपिक मध्ये कळणारच आहे. लगेच जे आता याच्यानंतर जे आपण उदाहरण घेणार आहोत ते अपरिमेय संख्येवरती आधारित असणार आहे. पण अगोदर तुम्हाला परिमेय संख्या माहित पाहिजे मित्रांनो. म्हणूनच काय आहे, आता मला सांगा, तुम्ही स्वतः सांगा, मी काही सांगत नाही. मला सांगा, 500 ही परिमेय संख्या आहे का. 500 ही परिमेय संख्या आहे का. तर मित्रांनो, तुमचे जर वर्गपाठ असतील तर तुम्ही लगेच सांगणार की 500 ही परिमेय संख्या नाही, कारण ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. पोलीस भरतीला अशा प्रकारचे भरपूरसे कन्फ्युजनचे प्रश्न टाकण्यात येतात आणि खाली विचारलं जातं की पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. तेव्हा तुम्ही लगेच सांगणार, जर तुमची व्याख्या पाठ असली तर तुमची तिघांपैकी कोणती व्याख्या असो. काय असणार, पहिली व्याख्या काय होती आपली, वर्ग निसर्गात असणाऱ्या अशा अनंत संख्या ज्या धन असो किंवा ऋण असो या सर्व काही संख्या परिमेय संख्येमध्ये मोडल्या जातात. त्याचबरोबर काय होतं दुसरी आपला, असा प्रत्येक अपूर्णांक की ज्याची किंमत ही 0 सोडून येते. म्हणजेच काय, 0 ज्याची किंमत येत नाही, म्हणजेच कोणती तरी संख्या येते, या सर्व काय झाल्या, या सर्व झाल्या परिमेय संख्या. आणि वर्गमूळाची व्याख्या अशी होती, आणि बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आहे, वर्गमूळाची व्याख्या अशी आहे की वर्गमूळात असणाऱ्या संख्या की ज्या पूर्ण वर्ग आहेत त्या सर्व संख्या या परिमेय संख्या असतात. मग आता मला सांगा तुम्ही, 225 ही संख्या परिमेय संख्या आहे का अपरिमेय. अपरिमेय तुम्हाला शिकवलं नाही, पण परिमेय तर शिकवलेला आहे ना. तुम्ही सांगू शकता का हे. आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी टाकणार आहे भरपूरसे प्रश्न. अभ्यास करून ठेवा. तुमच्याकडे या नोट्स दिलेल्या आहेत, ज्या तुमच्याकडे नोट्स आहेत त्या नोट्स मधून अभ्यास करा. भरपूरसे असे प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहेत. भरपूरसे अशा तुम्हाला कन्फ्यूज होतील, पण त्याचं योग्य उत्तर तुम्ही काही क्षणातच काढू शकता जर तुम्ही लेक्चर पूर्ण केलेलं असेल आणि संख्या परिमेय अपरिमेय याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्यांचे उत्तर काही क्षणातच काढू शकतात. संध्याकाळचा पेपर कोणीही सोडायचं नाहीये, दररोज सोडवायचा. कोणीही तो पेपर मिस करणार नाही. दररोज सगळ्यांनी सोडवायचा आणि येणाऱ्या भरतीपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण करायचं. आपलं टार्गेट काय आहे, 95+, कमीत कमी 90+ तरी तुमचे मार्क गेलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही 45 ग्राउंड मारणार, ग्राउंडचे सुद्धा तुम्हाला माहिती दिल्या जाते, वर्कआउट दिला जातो. तो वर्कआउट तुम्ही केला तर तुमचं काही दिवसातच ग्राउंड किती होणार आहे, 45. आणि पेपर सुद्धा तुमचा 90+. म्हणजे कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही. एक जरी जागा असली तरी तुम्ही त्याच्यावरती हमखास यश मिळवणार. बघूयात आता पुढची, अपरिमेय संख्या म्हणजे काय. अपरिमेय आणि परिमेय मध्ये फरक काय असतो, त्याचबरोबर परिमेय संख्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपण आता प्रॅक्टिस केलेली आहे. आता बघूयात अपरिमेय संख्या कशा असतात आणि त्यांचं उत्तर काय असतं आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पुढील पॉइंट टाका मित्रांनो, अपरिमेय संख्या. काय टाकणार, अपरिमेय संख्या. मित्रांनो, अपरिमेय संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, ज्या अपूर्णांकांचा भागाकार होत नाही. म्हणजेच काय की ज्यांचे उत्तर निघत नाही त्या सर्व संख्या या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मला एक सांगा तुम्ही आता, 2/3 आणि या संख्या
अपरिमेय आहेत का परिमेय? मला सांगा आता मित्रांनो, ह्या पूर्णांक आहेत हे तुम्हाला माहित आहे. आता यांचा भागाकार होईल का? यांना भाग जाईल का? 3 ने आपण 2 ला भागू शकतो का? भागू शकलो असतो आपण, पण का नाही भागू शकत? कारण ही 2 ही संख्या वर्गमूळामध्ये आहे. याला अगोदर वर्गमूळाच्या बाहेर काढावं लागेल आणि ही वर्गमूळाच्या बाहेर केव्हा निघेल? जेव्हा ही म्हणजे हे कोणाचा तरी वर्ग असेल. म्हणजे जर समजा उदाहरण द्यायचं म्हटलं, म्हणजे जर हे 4 जर हे वर्गमूळामध्ये असतं आणि जर याला बाहेर काढायचं असतं, आपण कशा प्रकारे काढलं असतं मित्रांनो? 4 हा कशाचा वर्ग आहे? तर 4 हा 2चा वर्ग आहे मित्रांनो. 2चा वर्ग आहे 4. तर याला वर्गमूळाच्या बाहेर काढायचं असतं, तर उत्तर कसं आलं असतं? हे वर्गमूळाच्या बाहेर म्हणजे 2. म्हणजे बाहेर येताना ते काय झालं असतं? वरील उदाहरण कसं झालं असतं? 2/3. आता आपण यांना भाग देऊ शकतो. कसा देऊ शकतो मित्रांनो? समजा उदाहरण द्यायचं म्हटलं, इथं 0 येईल आणि इथं 0 ठेवलं जाईल. म्हणजे 3 15 ने 3 18. हे असंच जात राहील आता कंटिन्यू पुढे. म्हणजे समजून घ्या तुम्ही. 3 18 3 परत 2 उरणार, परत ते कंटिन्यू चालू राहील. म्हणजेच काय? याला भाग जाऊ शकत आहे, पण केव्हा? जेव्हा हे वर्गमूळाच्या बाहेर काढलं आपण तेव्हा. मला सांगा आता हे 2 कशाचा वर्ग आहे का? बिलकुल नाही मित्रांनो. 2 कोणत्याच गोष्टीचा वर्ग नाही, कोणत्याच संख्येचा वर्ग नाही, म्हणून याला भाग जात नाही. म्हणूनच काय मित्रांनो, ही संख्या काय झाली? अपरिमेय संख्या झालेली आहे. त्याचप्रमाणे ही संख्या सांगा मित्रांनो, परिमेय आहे का अपरिमेय? अपरिमेय. अगदी बरोबर मित्रांनो. का अपरिमेय? कारण हे सुद्धा कोणत्या संख्येचं वर्गमूळ नाहीये. वर्गमूळ असण्यासाठी परिमेय संख्येची व्याख्या काय दिलेली आहे? तुमच्या स्क्रीनवरती दिलेली आहे. लिहून घ्यायचं आहे. प्रत्येकाने ते सांगत आहे ते लिहायचं आहे. काय लिहिलेलं आहे? ज्या पूर्णांकांचा भागाकार होत नाही. ज्या पूर्णांकाचा भागाकार होत नाही. आता यांचा भागाकार होऊ शकतोय का? नाही होऊ शकत आहे. का नाही होऊ शकत? कारण हे संख्या अपरिमेय आहे. तर मित्रांनो उदाहरण काय आहे? व्याख्या काय आहे? तर मित्रांनो व्याख्या काय आहे? ज्या पूर्णांकांचा भागाकार होत नाही, ज्यांचं उत्तर मिळत नाही, त्यांचं उत्तर मिळणार आहे का? बिलकुल नाही मिळणार मित्रांनो. कोणतीही मोठा तज्ञ उद्या कोणीही आला तरी याचं उत्तर काढू शकत नाही, कारण ही अपूर्णांकातील अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्येची व्याख्याच ती आहे की ज्यांचे उत्तर मिळत नाही. ज्यांचे उत्तर मिळत नाही म्हणजेच कसं? त्या सर्व संख्या या अपरिमेय संख्या आहे. जर त्यांचं उत्तर मिळालं असतं तर त्या संख्या कोणत्या संख्या असत्या? ज्यांचं उत्तर मिळालं असतं त्या संख्या असत्या तर ते संख्या परिमेय संख्या ठरल्या असत्या मित्रांनो. पण ही संख्या काय आहे? ही संख्या अपरिमेय आहे. तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी एक उदाहरण देतो. तुम्ही मला सांगा ती संख्या परिमेय आहे का अपरिमेय? हे बघा मित्रांनो, सांगा तुम्ही आता स्वतः उदाहरण सोडवून सांगा की ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय? वाटलंच तर व्हिडिओला थांबवा, सोडवून बघा, नंतर पुन्हा व्हिडिओ ऑन करा. लक्षात घ्या मित्रांनो, ही संख्या काय आहे? तुम्ही स्वतः सोडवा. तुम्ही सोडवलं असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल की 100 हे 10चा वर्ग आहे. बरोबर आहे. म्हणूनच तुम्हाला वर्ग घन पाडे वेळे पाठ करायला लावले होते. 10 वेळेस लिहायला लावले होते. त्याच्यावरती स्पेशल टेस्ट सिरीज घेतली होती तुमची. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सुद्धा जॉईन करून घ्या ग्रुपला. ग्रुपला जॉईन करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे आपलं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ते स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल. लक्षात घ्या मित्रांनो. आता कुठे होतो आपण की ही संख्या ही परिमेय आहे का अपरिमेय? इथं होतो ना. तर मित्रांनो तुम्ही सोडवलं असेल तर ही संख्या परिमेय आहे, कारण 100 हा 10चा वर्ग आहे आणि 10चा वर्ग असल्या कारणाने असतो ते किती झाले? वर्गमूळामध्ये 100. आता याचं उत्तर कसं निघणार? लक्षात घ्या. हे जर बाहेर काढायचं म्हटलं तर हे 10/5 बरोबर 2. म्हणजेच काय मित्रांनो, यांचा भागाकार झालेला आहे ना. ज्या गोष्टींचा भागाकार होतो, ज्या संख्यांचा भागाकार होतो, म्हणजेच काय, त्या संख्या ह्या परिमेय संख्या असतात. आणि अपरिमेय संख्येची व्याख्या काय लिहिली तुमच्या स्क्रीनवरती? ज्या अपूर्णांकांचा भागाकार होत नाही. या अपूर्णांकाचा भागाकार झालेला आहे ना, म्हणजे ही काय येईल? परिमेय संख्या येईल. पण या अपूर्णांकाचा भागाकार झाला का? नाही झाला.
म्हणून काय झालं, ही अपरिमेय संख्या झाली आणि ही परिमेय संख्या झाली. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. तर मला आता तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी एक उदाहरण देतो. तुम्ही मला सांगा की ती परिमेय आहे का अपरिमेय. सांगा मित्रांनो, ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय. तुम्हाला पाहताच क्षणी क्लिक झाला असेल की ही संख्या ही अपरिमेय आहे. का अपरिमेय आहे, कारण 5 हा कशाचाच वर्ग नाहीये ना. 5 ला जर वर्गमूळाच्या बाहेर काढायचं आहे तर त्याचा वर्ग घ्यावा लागेल, म्हणजे त्याला जर कोणत्या तरी संख्येचा वर्ग असावा लागेल, किंवा तुम्ही समजून घ्या यांना भागाकार द्यावा लागेल, यांचं उत्तर मिळवावं लागेल. याचं जसं उत्तर मिळालं तसंच याचं सुद्धा उत्तर मिळवावं लागेल. आणि जर यांचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, परिमेय संख्येचं उत्तर मिळतं आणि अपरिमेय संख्येचं उत्तर मिळत नाही. खूप कन्फ्युजनचा विषय आहे बरं का. परिमेय आणि अपरिमेय मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क फक्त याच कारणामुळे जातात की त्यांना कळतच नाही ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क फक्त या कारणामुळे जातात, त्यांचं बेसिक पक्क नसतं. मित्रांनो, एवढं बेसिक पासून तुम्हाला शिकवण्यात येतं. तुम्ही अभ्यास जीव तोडून करा आणि अभ्यास करून शिका, कारण येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं टार्गेट तुम्हाला जे दिलेलं आहे, काय टार्गेट दिलंय तुम्हाला, 90+. म्हणजेच तुमचे काही दिवसामध्ये मार्क किती होणार आहे, 95. काही हुशार असतील तर ते 98 पर्यंत सुद्धा पोहोचतील. जे विद्यार्थी आपला जो दररोज 100 मार्काचा पेपर होतो त्याच्यामध्ये 98, 99 पर्यंत सुद्धा मुलं पोहोचतात आणि 100 पैकी 100 वाले सुद्धा असतात. कसं काही मार्क पाडतात ते बिलकुल सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा काही दिवसातच तेवढे मार्क पाडणार आहात. जो पोलीस भरतीचा आपण दररोज मिनिट लावतो, किती मिनिट लावतो आपण, 85, 88, 90, 92. पेपर जर सोपा काढला तर 92 पर्यंत सुद्धा मिनिट जातं, पण पेपर थोडा कठीण काढला तर 85च्या खाली मेरिट उतरत नाही. मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, म्हणून लगेच ग्रुपला जॉईन व्हा आणि हे संपूर्ण काही सोडवा. चांगल्या प्रकारे बेसिक पासून आपण शिकवतो. तुम्हाला कोणत्याच पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. तुम्हाला छोटीशी प्रोसेस आहे, तेवढी फॉलो केली की तुम्ही लगेच होऊन जाणार. आता काय मित्रांनो, तुमच्यासाठी तुम्हाला कळलं असेल की ही संख्या ही अपरिमेय संख्या आहे. काय आहे, अपरिमेय संख्या, आणि ही संख्या परिमेय. आता तुम्हाला कळलेला आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येतील फरक. आज संध्याकाळी होणारा पेपर तुम्ही द्या, त्याच्यामध्ये यावरती असे भरपूरसे उदाहरण आपण टाकणार आहोत. त्याचबरोबर मराठी व्याकरण जे शिकवलेलं आहे त्यावरती सुद्धा भरपूरसे उदाहरण टाकणार आहोत. जीकेचा सुद्धा तुमचा अभ्यासक्रम घेतलेला आहे, जीकेचं सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर द्यायचे आहे. आज संध्याकाळी 100 मार्कांचा तुमचा पेपर होईल. त्यामध्ये तुम्ही काही क्षणातच तुमचा अभ्यास तुम्ही पूर्ण केलेला असेल. तुम्ही जर लेक्चर पूर्ण केलेलं असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होणार की ह्या संख्या परिमेय संख्या आहेत का अपरिमेय संख्या. भेटू. त्याचबरोबर त्रिकोणी संख्या दिल्या असेल तर पाया काढणे, आणि पाया दिल्या असेल तर त्रिकोणी संख्या काढणे. सगळ्यात पहिला पॉईंट टाका मित्रांनो, त्रिकोणी संख्या. काय टाकणार, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येची व्याख्या लिहा मित्रांनो. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे. काय दिलेली आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. काय मित्रांनो, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी नैसर्गिक संख्या शिकवलेली आहे. काय नैसर्गिक संख्या असते, तर नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून ते अनंतपर्यंत क्रमवार संख्या किंवा कोणत्याही संख्या या सर्व नैसर्गिक संख्या असतात. तर लक्षात घ्या, 2 क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिजे. तर लक्षात घ्या, आपण घेऊयात काय घेऊयात आपण 12. ही झाली आपली नैसर्गिक संख्या. व्याख्यामध्ये काय दिलेलं आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट क्रमवार दिलेले आहे. या कारणास्तव आपण 12 गुणिला 12च्या पुढील नैसर्गिक संख्या जाईल 13. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. काय 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला शिकवलं सुद्धा आहे, गुणाकाराची निमपट जर करायची असेल तर काय करावं लागतं. अगदी बरोबर, आपल्याला त्याचा भागाकार करावा लागतो. म्हणून भागाकार करण्यासाठी भागीला 2 करावं लागेल आपल्याला. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. जर तुम्हाला ही मांडणी जमली तर तुम्ही जिंकलेले आहात. कसं मित्रांनो, हे बघा, 12 गुणिला 13 भागीला 2 ही मांडणी आपली ही झाली. आता काय लिहिलंय, 2 क्रमवार संख्येच्या
गुणाकाराची निमपट. आता याला भागाकार द्यावा लागेल, लक्षात घ्या. दोघांचा गुणाकार करून नंतर भागाकार देण्यापेक्षा अगोदर भागाकार देऊन द्या, नंतर गुणाकार करा. अगदी सोपी पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे अगोदर. हे बघा काय करायचं आहे, 2 ने या 12ला भाग द्यायचा आहे. म्हणजे काय, बेक बे बेसक 12 इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. त्यानंतर काय उरलं, 13 आणि 6 म्हणजेच 6 गुणिला 13 इथपर्यंत तुम्हाला कळलं आहे. त्यानंतर काय, 13 पंचे 65 आणि 13 78 म्हणजेच काय मित्रांनो, ही झाली काय झाली, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. तर याला काय म्हणतात, त्रिकोणी संख्या. आता बघा तुम्ही आपल्या व्याख्यानुसार आलेला आहे का, हे बघा, 2 क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे दोघांचा गुणाकार केल्यानंतर त्याला भागाकार जर 2 ने केला तर 78 मिळते संख्या. आणि ही संख्या काय झाली, त्रिकोणी संख्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये काढता येते. आता बघूयात यावरील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न जो पोलीस भरतीला येण्याची शक्यता असते. काय दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती बघा. काय लिहिलेलं आहे की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्येवरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात, त्याचबरोबर त्रिकोणी संख्येचा जर पाया दिला असेल तर तुम्ही त्रिकोणी संख्या कशी काढतात, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया कशा प्रकारे काढतात लक्षात घ्या. अगोदर आपण त्रिकोणी संख्या पाहूयात. त्रिकोणी संख्येवरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे बघा. अगोदर सगळ्यात सोपं उदाहरण देतो मित्रांनो. तुम्हाला पोलीस भरतीला पडणार की 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, हा प्रश्न तुम्हाला पडणार. पण तुम्हाला जर डेफिनेशन पाठ असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर काढू शकता मित्रांनो. आणि ते सुद्धा फक्त डेफिनेशन वरून म्हणजेच व्याख्यावरून. कसं मित्रांनो, व्याख्यामध्ये काय लिहिलंय, 2 क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकारची निमपट. म्हणजेच कसं, आता 5 पाया लिहिलेला आहे म्हणजेच 2 क्रमवार म्हणजे 5च्या नंतर काय येणार आहे, 6 येणार आहे. 2 झाल्या, ह्याचा गुणाकार करायचा आहे ना. मग 2 क्रमवार 5 आणि 6 हे झाले क्रमवार. त्याचबरोबर काय लिहिलेलं आहे, गुणाकाराची निमपट. म्हणजेच काय मित्रांनो, निमपट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, भागाकार करावा लागेल त्याचावाला. म्हणजेच काय, निमपट. काय लिहिलंय, 2 क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. म्हणजेच जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात म्हणजेच तुमचं उत्तर निघलेलं आहे. ते कशा प्रकारे, आता बघा मित्रांनो, डेफिनेशन नुसार 2 क्रमावर नैसर्गिक संख्या हे झालं 5 आणि 6. गुणाकाराची निमपट भागीला 2 करायचं. बस काय झालं, इथं काय करायचंय, बेक बे आणि बेत्रिक 6 निघलं उत्तर तुमचं. तर काय उत्तर निघलेलं आहे मित्रांनो, 5 गुणिला 3 म्हणजेच 15. तर मित्रांनो तुम्हाला जो प्रश्न आपण विचारलेला होता वरती की 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, तर 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे 15 आहे. आणि ते स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुमचं हे सर्व काही पाठ असलं म्हणजेच काय, तुमची जर डेफिनेशन पाठ असली आणि तुम्हाला जर असं प्रश्न आला, तुम्ही काही क्षणातच लगेच उत्तर देणार. काय लिहिणार तुम्ही, 5 पाया म्हणजेच काय, 5 गुणिला 6 भागीला 2 म्हणजेच काय मित्रांनो, बेक बे बेत्रिक 6 3 5 15. काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. पण कधी, जेव्हा तुमची डेफिनेशन पाठ असेल, जेव्हा तुमची व्याख्या पाठ असेल. आता तुम्हाला यावरतीच आधारित दुसरं गणित देतो, ते गणित तुम्ही सोडवा आणि तुमच्याकडून सोडल्या जात आहे का ते पहा. आणि नाही सोडले गेले तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. पुढील उदाहरण आपल्या स्क्रीनवरती काय दिसत आहे मित्रांनो, की 19 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती. काय मित्रांनो, 19 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. ऑप्शन मध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला, 1 नंबरचा ऑप्शन काय मित्रांनो, तर 380. बरोबर, 380 येऊ शकतं का. त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढायचं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस घेतलेली आहे. तर 180 येऊ शकतं का, किंवा मग
290 येऊ शकतं का मित्रांनो? किंवा काय आहे 3 नंबरचा ऑप्शन 195 किंवा 4 नंबरचा ऑप्शन काय येईल मित्रांनो? स्क्रीनवर दिलेला आहे 190. यापैकी कोणतं उत्तर योग्य येईल? तुमची जर डेफिनेशन पाठ असेल, तुमची जर व्याख्या पाठ असेल, तर मी काही क्षणातच सांगू शकता त्याचं उत्तर काय येईल. तर काय आहे व्याख्या? पुन्हा एकदा व्याख्या लिहायची आणि खाली काय लिहायचंय? त्रिकोणी संख्या कशा प्रकारे? 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर काय मित्रांनो प्रश्न काय आहे? 19 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती? तर काय लिहायचं मित्रांनो? तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे कसं लिहायचं. 19 क्रमवार नैसर्गिक संख्या लिहावं लागतं पाया जर काढायचं. त्रिकोणी संख्या जर तुम्हाला काढायची आणि व्याख्या सुद्धा काय येतात? क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. सोपं आहे की नाही? बघा आता 19 गुणिला इकडे फक्त 20 लिहायचं आणि भागीला 2 लिहायचं. इथपर्यंत तुम्ही पोचलात, व्याख्यानुसार पोचलात. आणि असं पण काही नाही. तसं व्याख्या काय होती? 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. बरोबर आहे का नाही? म्हणजेच त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या जर तुम्हाला काढायची आहे तर कसं लिहायचं? हे बघा 19 हे झालं. आता तुम्हाला काय करायचं? हे गुणिला हे 2 ने आता काय करायचं तुम्हाला? हे खोडायचं फक्त, प्लस हे खोडायचं. किती उरले? 190. झालं का नाही काही क्षणातच उत्तर? तर ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसत आहे 190? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसत होतं. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ते कशा प्रकारे सोडवलं तुम्हाला ते माहिती. जर तुमची व्याख्या पाठ असेल, डेफिनेशन पाठ असेल, तुम्हाला एवढं सगळं वेळ पण लागणार नाही. काय लिहाल तुम्ही की 19 पाया असलेली त्रिकोणी संख्या. काय करणार? फक्त 19 टाकणार, गुणिला 20 टाकणार, भागीला 2, 2 खोडणार, लगेच 190. काही क्षणात उत्तर काढणार, लगेच पुढची संख्या बघणार. पुढचा प्रश्न काय आहे? पोलीस भरतीला इतका वेळ नसतो. पोलीस भरतीला काही क्षणाचा वेळ असतो. म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि तेही फक्त 90 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये? फक्त 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजेच एका प्रश्नाला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नसतो आणि गणिताला वेळ लागतो. त्या कारणास्तव आपण दररोज संध्याकाळी तुमचा पेपर टॉपिक वाईज पेपर घेत असतो. असं काही नाही की कुठल्या कुठे काही चालू आहे. टॉपिक वाईज पेपर घेत असतो. दररोज संध्याकाळी आपण टॉपिक वाईज पेपर घेतो आणि त्याचबरोबर दररोज सकाळी 9 वाजेला आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिसाबानुसार पेपर घेत असतो. अगोदर आपण काय शिकलो मित्रांनो की त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढली जाते. आता आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर तुम्ही त्या त्रिकोणी संख्येतून संख्येचा पाया कशा प्रकारे काढू शकता. कारण पोलीस भरतीला एकतर तुम्हाला पाया दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की त्रिकोणी संख्या काढा, किंवा त्रिकोणी संख्या दिली जाते आणि पाया कशा प्रकारे काढता असं विचारलं जातं. लक्षात ठेवा, पाया काढणं खूप कठीण आहे. पण जेव्हा तुम्हाला काही माहीतच नसेल तर आता आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाया कशा प्रकारे काढू शकता. तुमच्या स्क्रीनवरती पहिलं उदाहरण दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? किंवा 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. असं जर तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न आला तर तुम्ही कशा प्रकारे काढू शकता? अगदी सोप्या पद्धतीने. बघा मित्रांनो, काय करायचं? थोडी स्टेप बाय स्टेप आहे म्हणून ध्यान देऊन समजा आणि लिहून घ्या. कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला बघा. एकदा काय प्रश्न आहे? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा काढा. जर तुम्हाला 36 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगितलेला आहे तर सगळ्यात सोपी पद्धत बघा मित्रांनो. अगोदर स्टेप बाय स्टेप बघा, नंतर तुम्ही काही क्षणात त्याचं उत्तर काढू शकता. पण अगोदर स्टेप बाय स्टेप शिकणं, बेसिक शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. कशा प्रकारे बघणार तुम्ही? हे बघा, 36 गुणिला 2 करायचे. फक्त किती करायचे? फक्त 2 करायचे. किती होणार उत्तर याचं? 72. 6 दुने 12, आजच्याला गेला 1, 3 दुने 6 आणि वरचा 1 7, म्हणजेच किती? 72. ही संख्या तुमची इथपर्यंत पोहोचलेली आहेत. इथपर्यंत तुम्ही स्टेप बाय स्टेप पोहोचलेले आहात. आता काय करायचं तुम्हाला मला सांगा मित्रांनो. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं सुरुवात करताना की पाढे वर्ग घन पाठ करून घ्या. तुम्हाला आता त्याचा फायदा इथे होणार आहे. मला सांगा 72 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? मला सांगा. 9चा वर्ग किती? मला सांगा. 9चा वर्ग किती? 81.
अगदी बरोबर, 9चा वर्ग 81. मग मला सांगा 81 72 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? 72 पेक्षा मोठा आहे ना, 72 पेक्षा मोठी असलेली संख्या 81 आहे, तर ही संख्या घ्यायची नाही. जर तुम्हाला पाया काढायचा आहे तर 72 पेक्षा लहान संख्या घेतली पाहिजे. तर मग मित्रांनो 8चा वर्ग किती आहे मला सांगा? 8चा वर्ग 64. म्हणजेच काय, 72 पेक्षा लहान संख्या दोघांपैकी कोणती आहे? 64. तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 64 हे उत्तर येणार नाहीये. तुम्ही म्हणणार आता तुम्ही तर असं बोलले की हेच उत्तर आहे. बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, इथंच माणूस गडबडतो. पोलीस भरतीला परीक्षेला माणूस इथंच चुकी करतो सगळ्यात मोठी. तो काय करतो, पटकन लहान संख्या बघतो आणि 64 उत्तर देऊन टाकतो, कारण ऑप्शन मध्ये 64 दिलेलं असतं. आज संध्याकाळच्या पेपरमध्ये तुमची अशीच फजिती होणार आहे. केव्हा होईल? जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज अभ्यास केलेला नसेल, जेव्हा तुम्ही आपल्या नोट्समधील प्रश्न सोडवलेले नसतील. नोट्समध्ये भरपूरसे असे प्रश्न टाकलेले आहेत जे तुम्हाला कन्फ्युजन वाटतील, पण स्टेप बाय स्टेप दिलेला आहे आणि सोप्या पद्धतीने आणि शॉर्टकट ट्रिक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर सोडवू शकता आणि सगळ्यात सोप्या भाषेमध्ये, म्हणजे मी माझ्या हाताने ते नोट्स लिहिलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा 64 तुम्ही पोहोचलेले आहात, तरीही याचं उत्तर निघलेलं नाहीये. काय करायचंय, 64 हा कितीचा वर्ग आहे मला सांगा? 64 कितीचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे 64. म्हणजेच हे याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, 36 त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे? तर 8 हा 36 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. कळायला तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो? स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं म्हणून इतका वेळ लागला किंवा थोडंसं कठीण वाटलं तुम्हाला. हेच तुम्ही सोप्या पद्धतीने, जर तुमचा पाठ असेल की त्रिकोणी संख्यावरून पाया कसा काढतात, तर तुम्ही काही क्षणातच सोडवू शकता. कसं सोडवणार तुम्ही? लगेच 36 तुम्हाला करणार, लगेच अरे 36 आहे, 36च्या दुप्पट करायचे लगेच. 36च्या दुप्पट 72. 72 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 72 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 64. मग 64 कशाचा वर्ग आहे? 8चा. काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर 5 ते 10 सेकंदामध्येच तुम्ही प्रश्न पाहता पाहता उत्तर काढू शकता. कशा प्रकारे काढणार तुम्ही याचं उत्तर? अशा प्रकारे काढू शकता. आणि ते केव्हा काढणार? जेव्हा तुमची यावरती प्रॅक्टिस झालेली असेल, खूप जोरदार प्रॅक्टिस झालेली असेल. अशी जोरदार प्रॅक्टिस आपण दररोज तुमच्याकडून करून घेत असतो. दररोज संध्याकाळी पेपर द्या. जे तुम्हाला टॉपिक वाईज दररोज सकाळी शिकवत आहे त्याच्यावरतीच पेपर द्यायचा आहे. अकॅडमीवाले तुम्हाला हे शिकवण्याकरिता हजारो रुपयाची मागणी करतील. आपण अगदी फ्रीमध्ये आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. कशा प्रकारे पोहोचणार तुम्ही? तुम्हाला सगळं काही माहित आहे, स्क्रीनवरती सगळं काही दिसत आहे. या प्रकारे पोहोचणार. आता यावरीलच एक दुसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर देत आहे, ते सोडवा. आणि नाही सोडवलं गेले तर मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. बघूयात आता पुढचं महत्वाचं उदाहरण कोणतं आहे जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं आणि त्याचे ऑप्शन सुद्धा कन्फ्यूज करू शकता. पुढील उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कन्फ्युजन असे प्रश्नाचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तर बघा आणि सोडवा, प्रयत्न करा. प्रयत्न करणारच तुम्ही शिकणार. काय प्रश्न आहे बघा. काय दिलं आहे? 120 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. म्हणजेच काय मित्रांनो, 120 या त्रिकोणी संख्येचा पाया तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही ते कशा प्रकारे काढू शकता? ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर दिलेला आहे. बघा, सगळ्यात सोपी पद्धत आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पण केव्हा सोपी पद्धत आहे? जेव्हा तुमची यावरती प्रॅक्टिस झालेली असेल. तुम्ही कशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता? 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? कशा प्रकारे काढायचं? मागील उदाहरण तुम्ही सोडवलेलं आहे, त्यावरती प्रॅक्टिस थोडीफार तुम्ही केलेली असेल. तुम्हाला थोडेफार जरी प्रॅक्टिस केली, तुमचं जर योग्य ठिकाणी लक्ष असेल अभ्यास करताना किंवा लेक्चर बघताना, तर तुम्ही लगेच याचं उत्तर काढणार. तर लक्षात ठेवा, काय करायचंय? 120 या त्रिकोणी संख्येचा पाया काढताना तर 120 ला फक्त 2 ने गुणायचं आहे, म्हणजे 120 ची दुप्पट करायची आहे. बरोबर? तर 120 ची दुप्पट किती येणार? 240. म्हणजेच काय? 240 उत्तर तुमचं आलं ना. ऑप्शन मध्ये पण दिलेलं आहे 240. तर मित्रांनो 240 हे चुकीचं उत्तर आहे. उत्तर निघलेलं नाही अजून. 240 पेक्षा काय करायचंय? 240 पेक्षा लहान जवळची वर्ग संख्या बघायची आहे.
240च्या जवळची वर्गसंख्या लहानवाली कोणती आहे आपण बघूयात कोणती आहे. तर आपण आता 16चा वर्ग घेऊन बघू. 16चा वर्ग किती मित्रांनो, तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं, आता परत सांगतोय. वर्ग घन पाढे तोंडीपाठ ठेवा. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं वर्ग घन पाढे तोंडीपाठ ठेवा. तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेपला ते कामात पडणार आहे. तर लक्षात घ्या 200 आपलं सर. तर लक्षात ठेवा 16चा वर्ग किती आहे, तर 16चा वर्ग 256 आहे. मग आता 256 आपण घेणार का, नाही घेणार. का नाही घेणार, कारण काय करायचंय मित्रांनो, 240 पेक्षा लहान वर्गसंख्या घ्यायची आपल्याला जवळची. 240 पेक्षा 256 मोठं झालेलं आहे, मोठी संख्या झालेली आहे, म्हणून आपण 256 हे घेऊ शकत नाही. आपण काय करणार, 16ची जर मोठी संख्या झालेली आहे तर 14चं घेऊन बघूयात. 14चा वर्ग घेऊन बघूयात. तर 14 किती होणार, 14चा वर्ग काय आहे 196. आता बरोबर आलं असेल तुमचं, 196 पर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. म्हणजे तुमचा ऑप्शन मध्ये तुम्हाला कदाचित दिसत सुद्धा असेल की 196 सुद्धा दिलेला आहे. 196 दिलंय ना तिथे, मग 196 उत्तर काढणार का तुम्ही, चुकीचं आहे मित्रांनो. 196 सुद्धा उत्तर येणार नाही, कारण 240च्या लगतची जवळची वर्गसंख्या विचारलेली आहे. 240च्या जवळची ही आहे, ही लहान आहे पण जवळची नाहीये ना, त्याच्यात जवळ असली पाहिजे आणि पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 240 पेक्षा लहान असली पाहिजे. तर मग आपण आता 15चे घेऊन बघू. 15चा वर्ग घेऊन बघू. 15चा वर्ग काय आहे मित्रांनो 225. तर मला सांगा ऑप्शन मध्ये 225 सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे काही हुशार मुलं असतील त्यांनी 225 उत्तर काढून माझ्या अगोदर रेडी असतील, बरोबर आहे का नाही. 225 ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे, तर 225 हे उत्तर येऊ शकतं ना. आणि तुम्ही काढलं सुद्धा असेल भरपूरशा विद्यार्थ्यांनी, पण 225 सुद्धा तुमचं उत्तर चुकलेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणणार सर 120ची त्रिकोणी 120 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला, दुप्पट केली होती आम्ही. 240 ऑप्शन मध्ये सुद्धा उत्तर होतं, आम्ही 240 काढलं, ते सुद्धा चुकलेलं आहे. नंतर तुम्ही बोलले की 240 पेक्षा लहान वर्गसंख्या पाहिजे, आम्ही 196 काढलं. 196 सुद्धा तुम्ही म्हणता की हे चुकीचं आहे, कारण ते जवळची नाहीये. तर मग आम्ही जर 225 वर्गसंख्या काढली जी 240 पेक्षा लहान आहे आणि जवळची सुद्धा आहे, तर मग तुम्ही 225 हे उत्तर का चुकीचं देत आहे. तर मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, 225 जर आलेलं आहे तुमचं उत्तर, जवळची वर्गसंख्या आहे, सगळं मान्य आहे, पण 225 हे कशाचा वर्ग आहे मित्रांनो, कितीचा वर्ग आहे. 225 हा 15चा वर्ग आहे, म्हणूनच 225 हे उत्तर नाही येणार. तर 225 कशाचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग आहे. म्हणजेच काय 15 हे योग्य उत्तर येणार आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला 15 सुद्धा दिलेला आहे. तुम्ही कन्फ्युज होणार, या सगळ्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होणार आहे. आणि पोलीस भरतीला असेच कन्फ्युजनचे प्रश्न टाकले जातात. तर काय होतं आपलं उत्तर आणि प्रश्न की 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा पाया काढा, असा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येणार आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला 240 सुद्धा देण्यात येईल, 196 सुद्धा देण्यात येईल, 225 सुद्धा देण्यात येईल आणि 15 सुद्धा देण्यात येतील. आणि पोलीस भरतीला भरपूरशा टाइम कमी असतो आपल्याकडे. 100 मार्कांचा पेपर असतो, 90 मिनिटाचा टायमिंग असतो, पण 100 मार्कांचा पेपर असतो मित्रांनो. तर काय करायचंय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा, यावरती भरपूरशा प्रश्नांचा सराव करा. तर आपलं योग्य उत्तर काय येणार आहे 15. तुम्हाला अगोदरच्या उदाहरणामध्ये सुद्धा सोडून दाखवलं, अगोदरच्या उदाहरणानुसार स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं. इथे सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन साठी अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. आता तुमचा जर अभ्यास झालेला असेल, यावरती चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस झाली असेल, तर तुम्ही हे उत्तर काही क्षणातच काढू शकता. तुम्ही काय करणार, प्रश्न वाचणार, 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, लगेच तुम्ही काय करणार 120 लिहिणार, गुणिला 2 करणार, काय येणार 240. लगेच पाहणार जवळची मोठी वर्गसंख्या कोणती आहे, तर 15चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 225. म्हणून काय करणार तुम्ही 225 हा कशाचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग. लगेच ऑप्शन मधील 15 क्लिक करणार आणि पुढच्या प्रश्नाकडे वळणार. जास्त टाइम नसतो, काही सेकंद म्हणजे 5 ते 6 सेकंद, जास्तीत जास्त जर
थोडा कमी अभ्यास केलेला असेल आणि जास्तीत जास्त ढ विद्यार्थी असेल तर तो 30 सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो. पण केव्हा काढू शकतो? जेव्हा त्याचा सराव झालेला असेल प्रत्येक उदाहरणावरती आणि त्याने डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील. तुमच्या प्रत्येक टॉपिक वाईज पेपर आपण या कारणामुळेच घेतो, कारण तुम्हाला या संपूर्ण धड्यावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि तुम्ही कशा प्रकारे ते सोडवू शकतात यामुळेच आपण अशा प्रकारचे उदाहरण घेतो. मुख्य म्हणजेच ऍडव्हान्स प्रश्नाकडे आपण आता वळलेलो आहे. तुम्हाला स्क्रीनवरती काय प्रश्न दिलेला आहे बघा. काय दिलेला आहे? संख्या दिलेली असताना त्या संख्येच्या अगोदरची किंवा नंतरची त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजेच तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या अगोदरची विचारली जाते किंवा नंतरची संख्या विचारली जाते. आता आपण त्यावरती एक उदाहरण बघूया. नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो. नंतर तुम्हाला भरपूरशे उदाहरण त्यावरती देईल. प्लस संध्याकाळच्या पेपरमध्ये अशा भरपूरशे उदाहरणं टाकेल. प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच आपण 3 ते 4 उदाहरणांची मजबूत प्रॅक्टिस करून घेऊ आणि संध्याकाळी यावरती जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करू. ठीक आहे, तर मग आता उदाहरण बघूयात. उदाहरण काय दिलेलं आहे? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे की 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? काय लिहिलं आहे? 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? हे एवढं कठीण उदाहरण आहे मित्रांनो. याला भरपूरसा टाइम लागतो, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला कशी प्रोसेस आहे बघा. काय विचारलेलं आहे की 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 8वी म्हणजे 36च्या नंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? तर तुम्हाला हे कशा प्रकारे सोडवायचंय? सगळ्यात प्रथम काय करायचं मित्रांनो तुम्हाला की दिलेल्या संख्येचा पाया काढणं आहे. काय लिहिलंय? दिलेल्या संख्येचा पाया काढा. मित्रांनो. दिलेला पाया कसा काढता मला सांगा तुम्ही. पाया काढण्याकरिता काय करायचंय? 36 आहे ना, तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय म्हणून तुम्हाला अगोदर पाया काढणे शिकवले, त्रिकोणी संख्या काढणे शिकवले. पाया कशा प्रकारे काढतात लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे कसं काढायचं. तर 36 गुणिले 2 करायचं. किती होतील? 72. बरोबर. 36 गुणिले 2 केल्यानंतर 72 होतील. तर त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याकरिता तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आणि तुम्हाला यावरती भरपूरशी चांगली माहिती दिली होती की तुम्ही कुठे चुकू शकता. म्हणून काय करायचं मित्रांनो? 36 यानंतर काढायचं, पाया काढायचा. आता पाया कशा प्रकारे काढतात? 72 नंतर काय करायचं? लहान वर्गमूळ संख्या कोणती? वर्गसंख्या कोणती आहे? ज्याचा पूर्ण वर्गसंख्या असेल ती. 72च्या जवळची वर्गसंख्या कोणती मला सांगा मित्रांनो. तुम्हाला माहित आहे याच्यावरती आपण उदाहरण सुद्धा घेतलं, कदाचित हेच उदाहरण होतं म्हणूनच तुम्हाला हे घेतलेलं आहे पुढचं. तर 72च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या आहे 64. काय? 64 हे कितीचा वर्ग आहे मला सांगा आता. 64 कितीचा वर्ग आहे? तर 64 हा 8चा वर्ग आहे मित्रांनो. आता इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. म्हणजेच काय निघलेला आहे? आता याचा पाया निघलेला आहे. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की पाया दिलेल्या जर त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्याचा पाया कशा प्रकारे तुम्ही काढू शकता. तर आता हे झालेलं आहे पाया. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे उत्तर निघलेलं नाहीये तुमचं. आता काय करायचंय? 8 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या काढायची आहे. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे मित्रांनो? तर 8 पाया असलेली आता पाया. आता आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजेच काय? 36 या त्रिकोणी संख्येच्या पाया काय येणार आहे? तर 36 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 8 येणार आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय विचारलं होते? 8वी त्रिकोणी संख्या कोणती? 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी. म्हणजेच याचा पाया आपण काढला, किती निघलेला आहे? 8. आता 8वी त्रिकोणी संख्या विचारली म्हणजे याच्या पुढची त्रिकोणी संख्या विचारली ना, नंतर येणारी म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या. तर काय करायचं तुम्हाला? याच्यामध्ये फक्त 8 मिक्स करायचे. कळलं इथपर्यंत? जर इथं सांगितलं असतं 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती, तर आपण इथं काय घेतलं असतं? अगोदर आपण याचा पाया काढला असता. ना, तो 8 आला असता. 12वी विचारली असती तर आपण इथे 12 घेतले असते. कळलं इथपर्यंत तुम्हाला?
नीट लक्ष देऊन ऐका, ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आहे आणि याच्यामध्ये भरपूर टाइम जातो आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सोडवलं तरच तुमच्या डोक्यामध्ये घुसेल, पण प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही काही क्षणात याचं उत्तर काढू शकता. लक्षात घ्या, 8वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे, म्हणूनच काय होईल, 8 आणि 8 याची बेरीज करायची, किती होईल, 16. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात मित्रांनो, मग झालं. इथपर्यंत तुम्ही उत्तर पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर जवळ आलेलं आहे, कारण पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढायचं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे ती, जास्त काहीच मोठी गोष्ट नाहीये आणि काही जास्त मोठी स्टेप सुद्धा नाहीये. तर आता 8वी नंतर म्हणजे 36 नंतर 8वी येणारी होती ना, मग 8 याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर होईल 16. बस मग आता तुम्हाला माहित पाहिजे, 16 जर पाया असेल तर 16 या पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्ये कोणती, म्हणजे 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हे तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. तर पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची हे तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. पण तुमची जर व्याख्या पाठ असेल तर तुम्हाला काही क्षणातच याचं उत्तर काढता येऊ शकतं. कसं, जर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढण्याची व्याख्या काय मला सांगा अगोदर. याची व्याख्या अशी आहे की 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होय. काय होतं, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे आता ही पाया झाली, याच्या क्रमवार विचारली म्हणजे याच्या काय येईल, पुढची संख्या म्हणजेच काय येईल, 17. गुणाकाराची निमपट, आता एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा निमपट विचारलेली आहे म्हणजेच भागीला तुम्ही 2 करून घ्यायचं. सोपं आहे ना, भागीला 2 केलं तर काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. म्हणजे 17 गुणिले 16 करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय, हे 16 गुणिले 17 आहे भागीला 2 आहे, 2 ला 16 ला भाग द्या, 2 16. संख्या लहान झाली म्हणजे तुम्हाला 16 गुणिले 17 करायची गरज नाही आणि 17 ने तुम्ही याला भागू शकता. कसं भागू शकता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोपी पद्धत आहे. कसं लिहायचं, 8 गुणिले 17 केले तर किती होईल, 17 8 किती होता, तुम्हाला हे माहित पाहिजे सगळ्यात अगोदर. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं, जीव तोडून सांगितलं होतं, तुमच्याकडून 10-20 वेळेस लिहून सुद्धा मागवलं होतं, जेणेकरून माझा हेतू एवढाच होता की तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर झाल्या पाहिजे तुमच्या. कसं होईल, कारण जर तुमचं जर पाडेपाठ नसतील, वर्गपाठ नसतील, घनपाठ नसतील तर तुम्हाला आता एवढा गुणाकार करत बसावा लागला असता, बसला असता का नसता. किंवा जर तुम्हाला ही शॉर्टकट पद्धत माहित नसती, कट करायची पद्धत माहित नसती तर तुम्हाला 16 गुणिले 17 करत बसावं लागलं असतं. पण आता तुम्हाला पाडेपाठ आहे, तुम्हाला वर्गपाठ आहे, घनपाठ आहे, तर तुम्ही काही क्षणात याचं उत्तर काढू शकता. कशा प्रकारे काढू शकता, तुम्ही लगेच सांगणार की 17 8 136 होतात. म्हणजेच काय मित्रांनो, की 36 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती, तर 8वी त्रिकोणी संख्या ही 136 आहे. इथपर्यंत तुम्हाला कळायला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपण अजून एक पुढचं उदाहरण घेणार आहोत. पण हे सर्व काही स्टेप बाय स्टेप लिहा आणि प्रत्येक ठिकाणी असं पॉइंट टाकून ठेवा. काय लिहायचंय, हा पाया आहे आणि हे काय आहे, 8वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे म्हणून हे 8वी त्रिकोणी संख्या. असं प्रत्येक पॉइंट टाकून ठेवा. इथं पण टाकायला पाहिजे तुम्ही असं की 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता तुम्हाला कसं लिहू शकता तुम्ही, इथे शॉर्टकट पद्धत म्हणजे तुम्हाला पहिलं उदाहरण असं लिहायचं म्हणजे तुम्हाला भविष्यात लेक्चर परत परत बघण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नोट्स खतरनाक असं बनवू शकता. कसं बनवू शकता, आता काही लिहिलेलं हे झालं, पाया झाला ना, ही त्रिकोणी संख्या 8वी विचारली नाही, पण नंतर पाया झाल्यानंतर त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढतात म्हणून त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत म्हणून तुम्ही असं टाकू शकता, त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत. टाकू शकता तुम्ही.
जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याच गोष्टीमध्ये अडचण येणार नाही. एकच वेळेस नोट्स बनवायचे आपल्या आणि मजबूत अशा बनवायच्या की भविष्यात कधीही कोणालाही गरज पडली तरी तुमच्या त्या नोट्स पाहून तो व्यक्ती बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकू शकतो. म्हणूनच मी माझ्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहे. का दिलेल्या आहे? कारण मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे आणि माझा एवढाच हेतू आहे की तुम्हा सर्वांना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात कोणत्याच गोष्टीची अडचण आली नाही पाहिजे इथपर्यंत कळलेलं आहे. आता याच्यावरील अजून पुढचे उदाहरण आपण बघूयात. मागील उदाहरण आपण स्टेप बाय स्टेप शिकलं आणि पहिलं उदाहरण होतं त्याचप्रमाणे तुमच्या स्क्रीनवरती याच्यापेक्षा थोडस कठीण उदाहरण पण तुम्हाला सोडवता येईल अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलेलं आहे बघा. काय आहे मित्रांनो की 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तुमच्यासाठी जवळचीच घेतलेली आहे, जास्त दूरची नाही. पण काय संध्याकाळच्या पेपरला यावरती कठीण पण घेऊयात आपण आणि अजून एक कठीण घेऊ पण जेव्हा तुम्हाला हे बेसिक पक्क होईल. तर मला अगोदर हे सोडवून दाखवा. तुम्ही तुमचं योग्य उत्तर येत आहे का ते बघा. पण काय करायचंय तुम्ही सोडवा आणि स्टेप बाय स्टेप परत रिव्हिजन करा. कशी आहे ते बघा. काय प्रश्न आहे की 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? काय करायचंय तुम्हाला सगळ्यांना माहिती. आता काय करायचंय तुम्हाला तर त्रिकोणी संख्या दिलेली आहे 91. 91चा पाया काढायचा अगोदर. 91 या त्रिकोणी संख्येचा तुम्ही पाया काढायचा. त्यानंतर त्यामध्ये 4 ऍड करायचे. तुम्हाला तर माहित आहे ती प्रोसेस अगोदर सुद्धा शिकवलेली आहे. तरी पुन्हा बघा काय करायचंय तुम्ही अगोदर स्वतः सोडवा. योग्य उत्तर येत आहे का ते बघा. नंतर आपण तर घेणारच आहोत. ठीक आहे. काय मित्रांनो विचारलं 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणारे. तर आता 91 या त्रिकोणी संख्येचा पाया कशा प्रकारे काढता ते बघा. तुम्हाला माहित आहे तरी बघा काय कसं करायचं. तर 91 ला फक्त 2 ने गुणायचं. 2 ने तुम्ही गुणलं किती येणार तर बघा 91 ला 2 1 2 9 2 18 म्हणजेच किती 182. आता 182च्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? म्हणजे जी एखाद्या संख्येचा वर्ग असेल पण ती 182 पेक्षा लहान असेल आणि सगळ्यात जवळील असेल. मोठी चालणार नाही, लहानच चालेल आणि जास्तही लहान चालणार नाही. याच्या आसपास असणारी लागेल. चला ठीक आहे बघूयात आता 182च्या जवळची त्रिकोणी संख्या कोणती. 182 पेक्षा जर आपण काय घेऊ आता 12चा वर्ग घेऊ का. 12चा वर्ग किती येतोय? 12चा वर्ग 144. याच्यापेक्षा लहान झाली येईल का हे बघूयात आपण. याच्यापेक्षा मोठी सुद्धा येत आहे का ते बघू. याच्यापेक्षा आता 12 नंतर आपण 13चा वर्ग घेऊन बघू. 13चा वर्ग किती आहे? 169. 169 सुद्धा 144 पेक्षा मोठं आहे आणि 182 पेक्षा थोडीशी लहान आहे. तर हे झाले 13चा वर्ग. 14चा वर्ग घेऊन बघूयात आपण. 14चा वर्ग येत आहे का तर 14चा वर्ग काय आहे? 196. हे चालणार नाही कारण 182 पेक्षा 196 ही मोठी वर्ग संख्या झाली. चालणार नाही. कसं आहे मित्रांनो तर काय करायचं आपण हे 13 घ्यायचे आहेत. तुम्हाला तर सांगितलं अगोदर तरी मी पुन्हा सांगत आहे. तर 169 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तुम्हाला जर पाया काढायचा आहे तर याच स्टेप बाय स्टेप जावं लागेल. तुम्हाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करावं लागेल. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावं लागेल. कारण यावरती भरपूरसे कठीण पोलीस भरतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहोत. काय करायचं तुम्हाला 169 कशाचा वर्ग आहे तर 13चा वर्ग आहे. 13चा वर्ग आहे. तर 13ला इथपर्यंत आपण आता आलेलो आहे. तर मग काय झालं मित्रांनो 91चा पाया कोणती संख्या झाली तर 91 या त्रिकोणी संख्येचा पाया 13 झालेला आहे. तर काय विचारलेलं प्रश्नानंतर मध्ये चौथी त्रिकोणी संख्या 91 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या विचारली ना. तर काय करायचंय हा झाला त्यांचा पाया. तर याच्यामध्ये 4 मिक्स करायचे म्हणजेच पुढची चौथी त्रिकोणी संख्या मिळेल. आता मला सांगा 13 आणि 4 किती होता? 13 आणि 4 होतात 17. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो 17 आता परत पुढची प्रोसेस काय आहे? 17 ही 91 नंतर येणारी त्रिकोणी संख्या झाली का? नाही. 91 नंतर येणारी त्रिकोणी संख्येचा 17 हा पाया झालेला आहे.
तर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढायची हे तुम्हाला अगोदर सुद्धा शिकवलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला आता शिकवत आहे. परत परत प्रॅक्टिस करा, भरपूर उदाहरणांची प्रॅक्टिस करा. नोट्समध्ये तुम्हाला असे कित्येक उदाहरण दिलेले आहे, त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा हा पूर्ण टॉपिक कव्हर होऊन जाईल. तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि एक मार्क किती महत्वाचा आहे पोलीस भरतीला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला 196 सुद्धा येईल, 13 सुद्धा येईल आणि 17 सुद्धा येतील आणि मुख्य जे उत्तर आहे ते सुद्धा येईल. पोलीस भरतीला तुम्ही कन्फ्युज होता, म्हणून प्रॅक्टिस करा, मन लावून प्रॅक्टिस करा. लक्षात घ्या काय दिलेलं आहे. तर हे झाले आता पाया झाला, हा कितव्या संख्येचा पाया झाला तर 91 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्येचा हा पाया झालेला आहे. पण प्रश्न काय आहे तर चौथी त्रिकोणी संख्या काढणे ना आपल्याला, पाया जर काढायचा असता तर इथपर्यंत आपलं उत्तर येऊन थांबलो असतो. पण काय विचारलेलं आहे की 91 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती, चौथी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. काय करायचं मग नंतर 17 या पायापासून परत त्रिकोणी संख्या काढायची आहे. आणि त्रिकोणी पाया जर दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढता हे तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. त्याची व्याख्या परत लिहून घ्यायची, नेहमी परत परत प्रॅक्टिस करायची. याची काय व्याख्या आहे, पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढण्याची काय व्याख्या आहे की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय, परत परत प्रॅक्टिस करा, दिवस रात्र मेहनत करा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 94, 95, 98 मार्क तुम्ही आरामशीर मिळवू शकता. काय करायचंय आता मला सांगा. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय की याच्यापासून तुम्ही पाया जर दिलेला असेल तर याच्यापासून तुम्ही त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढू शकता. व्याख्या सुद्धा सांगलेली आहे. व्याख्या काय आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. अगोदर करा तुम्ही काय करायचंय, नैसर्गिक संख्या क्रमावर विचारले ना, 17 नंतर काय करायचंय 18 कळालं तुम्हाला. नंतर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट विचारली म्हणजे फक्त भागाकार द्या. इथपर्यंत कळलंय तुम्हाला. आणि तुम्हाला आता मला तरी वाटतं की तुम्ही इथपर्यंत अजून वाट बघितली नसेल, तुम्ही झटकीपट उत्तर काढून मोकळे झालेले असाल. कारण आपली शिकवण्याची पद्धत तशी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही कोठेच अटकायला नको. काय दिलेलं आहे आता याच्यापासून त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढतात तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये 2 ने आणि 18 ला भाग द्या, किती होणार 9, बरोबर का नाही. आता 17 नम किती होता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. 17 नम होतात 153. तर मला आता सांगा, तुम्ही 153 हे उत्तर आलेलं आहे का. तर 153 हे उत्तर आलेलं आहे. पण 153 काय आहे तर 91 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या आहे. ही काय आहे, त्रिकोणी संख्या. काय मित्रांनो, आता तुम्हाला कसाही प्रश्न फिरवला, काहीही फिरवला तरी तुम्ही हे एवढं जर तुम्ही काढलेलं आहे तर तुम्ही काही क्षणात त्याचं उत्तर देऊ शकता. कसं तुम्ही उत्तर देणार, समजा जर प्रश्न तुम्हाला विचारला 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया काय, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काही क्षणातच उत्तर देऊ शकता की 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्येचा पाया हे 17 असणार आहे. आणि जर विचारलं 91 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती, तर तुम्ही लगेच काढणार की 153. पण जर असं तुम्हाला विचारलं की 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, काही क्षणातच तुम्ही उत्तर काढणार. 17 गुणिले 18 भागिले 2 बरोबर 153, बरोबर आहे का नाही. ऍडव्हान्स लेवलचं अजून यापेक्षा थोडंसं कठीण उदाहरण घेऊयात आणि तुम्ही स्वतः सोडवा. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही मित्रांनो. चुकू द्या 1000 वेळेस तुम्ही चुकणार, 2000 वेळेस, 5000 वेळेस, 10000 वेळेस चुका, पण तुम्ही या प्रकरणामध्ये बाप होऊन जाणार. तुम्हाला अर्ध्या रात्री जरी विचारलं या संख्येची त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा 92, 94, 98 कितीही विचारलं, 1000 जरी विचारली तरी तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर काढू शकता. कशा प्रकारे काढू शकता तर स्टेप बाय स्टेप बघा. तुम्हाला बेसिक शिकल्यानंतर ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्ही जाणार. आणि बघा, जे नवीन विद्यार्थी असतील तुम्ही टाइमपास करू नका. हे बघा, हे आपलं
युट्यूब चॅनल आहे, याला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. बघूयात आता यावरील पुढचं अजून ऍडव्हान्स लेवलचं कठीण गणित. तुमच्या स्क्रीनवरती आता कोणत्या प्रकारचा प्रश्न दिसत आहे बघा. खाली 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहे, ते सोडवा. जर नाही तुम्हाला सोडवता आलं तर मी बसलाच आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि चांगल्या पद्धतीने शिकवायला. प्रश्न काय दिलेला आहे बघा. काय आहे, 300 या त्रिकोणी संख्येच्या मागील 6वी त्रिकोणी संख्या कोणती. प्रश्न असा नाहीये की पुढील, काय आहे मागील, म्हणून प्रश्नही नीट वाचायचा आहे आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे आहे. काय प्रश्न आहे पुन्हा बघा. 300 या त्रिकोणी संख्येच्या मागील 6वी त्रिकोणी संख्या कोणती. जर तुम्ही अगोदरचे दोघं उदाहरण चांगल्या प्रकारे सोडवले असतील, जर तुम्ही दोघं उदाहरणांची प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप बघितली असेल आणि स्वतः केली सुद्धा असेल, तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर काही क्षणातच देऊ शकता. पण कधी, जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल चांगल्या प्रकारे. काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सोडवून दाखवतो, पण अगोदर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. घाबरू नका, चुकू द्या, उत्तर चुकले तर काही हरकत नाही. आपण सोडवायला बसलेलो आहे, आपण सुरुवात करत आहोत. आपल्याला येत नाही म्हणूनच आपण व्हिडिओ बघतोय ना, आपण क्लासेस लावले आहे ना. जर तुम्हाला येतच असतं तर तुम्ही का शिकला असतात. टेन्शन नको घ्या, अगोदर स्वतः सोडवा. नाही सोडवता आलं तर मी आहे तुम्हाला सोडवून दाखवेल. ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे. 300 या त्रिकोणी संख्येच्या मागील 6वी त्रिकोणी संख्या कोणती. तर अगोदर 300 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढावा लागेल. आणि पाया आपण कोणत्या प्रकारे काढतो तुम्हाला माहितच आहे. पाया कशा प्रकारे काढतात बघा. 300 या त्रिकोणी संख्येच्या मागील, पण अगोदर 300चा पाया काढून घेऊया. 300चा पाया काढण्याकरिता कसं करायचं मित्रांनो, तर 300ला फक्त 2 ने गुणायचं. 300ला 2 ने गुणलं उत्तर किती येणार 600. आता मला सांगा 600 हे उत्तर आलंय का. नाही उत्तर आलं तर तुम्हाला 600चा जवळील लहान पण 600च्या जवळ असणारी एखादी अशा संख्येचा वर्ग बघावा लागेल जी 600च्या जवळ आहे आणि लहान आहे. म्हणूनच तुम्हाला वर्ग घन पाढे पाठ करायला लावले होते. तुम्हाला त्याचा प्रत्येक स्टेप वरती फायदा होणार आहे. काय मित्रांनो आता बघा. काय 600च्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे जी एखाद्या संख्येचा वर्ग असेल पण 600 पेक्षा लहान असेल. कोणती आहे तर 24चा वर्ग किती आहे. 24चा वर्ग किती. अगदी बरोबर मित्रांनो, तुमचे पाठ झालेले असतील कदाचित. 24चा वर्ग आहे 576. 576 ही संख्या काय आहे 600 पासून जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे पण 600 पेक्षा लहान आहे ना. आपण जर 25चा वर्ग घेतला असता तर तो किती असला असता 625. तो काय झाला असता 600 पेक्षा मोठी असती संख्या. ती 600 पेक्षा लहान पाहिजे आणि ती संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग पाहिजे. इथपर्यंत कळायला मित्रांनो तुम्हाला. बस मग सोपी पद्धत आहे. आता मला सांगा 576 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे. अगदी बरोबर, तुमच्या समोर दिसलेला आहे म्हणून तुम्ही ओळखत असाल कदाचित. तर 24चा वर्ग आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे की 300 या त्रिकोणी संख्येच्या मागील 6वी त्रिकोणी संख्या कोणती. आता मला सांगा 24 हे काय झालं. 24 हा झाला 300 या संख्येचा पाया. कोणत्या संख्येचा तर 300 या त्रिकोणी संख्येचा हा पाया झालेला आहे. आणि 300च्या मागील 6वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे ना. मग 6वी मागील त्रिकोणी संख्येचा पाया अगोदर आपल्याला काढावा लागेल. तो कशा प्रकारे काढतात बघा. 24चं आपलं 300चं ते कसं काढतात. 24 हे आपल्याला माहित आहे आणि किती विचारले 6वी मागील त्रिकोणी संख्या. मागील विचारलेली आहे पुढील नाही. म्हणून याच्यातून 6 वजा करायचे फक्त. आता तर तुम्हाला कळलं असेल 100%. काही क्षणात तुम्ही उत्तर काढलं सुद्धा असेल. काय करायचं यांची वजाबाकी किती होणार 18. बरोबर. तर मग मित्रांनो मला सांगा 18 हे काय झालं आता. 18 ही झालेली आहे पाया. पण कोणत्या संख्येचा पाया आहे हा तर
300 या त्रिकोणी संख्येच्या मागील 6वी जी त्रिकोणी संख्या आहे तिचा हा 18 पाया आहे। तर मग 18 पाया असलेली ती 6वी त्रिकोणी संख्या कोणती आहे जी 300 पेक्षा लहान आहे? 300 पेक्षा जी 300 या संख्येच्या मागील 6वी त्रिकोणी संख्या आहे। कसं मित्रांनो बघा, आता पाया दिलेला आहे तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे। आणि त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढता जेव्हा तुम्हाला पाया दिलेला असेल तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट हे तोंडी पाठच ठेवायचंय तुम्हाला। जर हे प्रकरण पूर्ण करायचंय तुम्हाला, काही क्षणात याचं उत्तर लिहायचंय, तर ह्या व्याख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे, ही डेफिनेशन तुमची पाठ असली पाहिजे आणि काही दिवसात काही क्षणातच तुम्ही याचे पूर्ण उत्तर काढू शकता, कोणतेही सूत्र न वापरता। फक्त तुमची डेफिनेशन ही पाठ असली पाहिजे। काय मित्रांनो, आता मला सांगा 18 हे दिलेलं आहे पाया, याच्यापासून त्रिकोणी संख्या काढण्याची किती सोपी पद्धत आहे। तुम्ही याच्याकडून तुमच्याकडून अगोदर हे सर्व प्रॅक्टिस करून घेतलेली आहे, बरोबर का नाही? तर मला सांगा 18 या पाया असलेल्या त्रिकोणी संख्या काढताना कशी प्रोसेस असते? तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट, म्हणजे क्रमवार सांगल्यावर मग 18च्या नंतर काय येईल? 19 भागीला निमपट विचारली ना म्हणून 2 येणार। इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघालेलं आहे, बरोबर का नाही? लक्षात घ्या, इथून फक्त तुम्हाला काय करायचं, भागाकार द्यायचा आहे, बेनम 18 बरोबर। आणि 9 गुणिला 19 म्हणजेच काय असतं तुम्हाला सुद्धा माहित आहे, 19 9 171 होतात। किती होतात? 171 171 निघालं उत्तर। मागील विचारलेली होती म्हणून आपण इथे वजाबाकी केलेली आहे। काय केलेलं आहे? वजाबाकी। वजाबाकी का केलेली आहे? कारण मागील विचारलेली आहे ना, मागील संख्या विचारलेली आहे, या कारणास्तव आपण वजाबाकी केलेली आहे। आणि जर पुढील संख्या विचारलेली असती तर आपण इथं बेरीज केली असती। इतकं सोपं आहे। अजून यावरील एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण घेऊयात, ठीक आहे? तुमच्या स्क्रीनवरती यावरील ऍडव्हान्स लेवलचं गणित दिलेलं आहे, जे पोलीस भरतीला याच टाइप मध्ये पडतात प्रश्न, यापैकी सोपे सुद्धा पडतात, पण मी आता तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे या कारणास्तव थोडंसं कठीण उदाहरण घेतलेलं आहे। आणि यावरतीच आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कित्येक असे कठीण उदाहरण पण सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल अशा प्रश्न टाकणार आहे। तर बघा, ऑप्शन पण दिलेले आहे आणि प्रश्न पण दिलेले आहे, अगोदर स्वतः सोडवा, नंतर मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। प्रश्न काय मित्रांनो, 400 या त्रिकोणी संख्येच्या मागील 9वी त्रिकोणी संख्या कोणती? प्रश्न खूप मोठा आहे आणि यासाठी तुमचे प्रश्नांचे उत्तर काढण्याकरिता तुमचे वर्गगण पाठ असले पाहिजे। तर काय मित्रांनो, प्रश्न 400 या त्रिकोणी संख्येच्या मागील 9वी त्रिकोणी संख्या कोणती? तर काय करायचं तुम्हाला, 400चा अगोदर पाया काढायचा आहे। पाया कशा प्रकारे काढतात तुम्हाला माहित आहे, परत सांगायची गरज नाही, दुप्पट करायची फक्त तुम्हाला। किती? 800। 800च्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कोणती जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे पण 800 पेक्षा लहान आहे? काय वेळ सांगितलं पुन्हा ऐका, 800च्या जवळील लहान पूर्ण वर्ग संख्या जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, म्हणून तुम्हाला पाढे वर्ग गण पाठ करायला लावले होते, तुम्हाला प्रत्येक स्टेपला कामात पडतील ते। काय आहे आता, 800च्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे? तर तुम्हाला माहित पाहिजे की 28चा वर्ग किती आहे? तर 28चा वर्ग आहे मित्रांनो 784। 784 ही संख्या 800च्या जवळील सर्वात लहान संख्या आहे जी पूर्ण वर्ग संख्या आहे। म्हणजेच कसं, जर तुम्ही 27चं घेतले असते तर ती अजून लहान झाली असती, ती 800च्या जवळ असती का? 800च्या जवळ नसती ती संख्या। आणि 29चं घेतलं असतं तर ती 800 पेक्षा मोठी संख्या झाली असती। म्हणून काय करायचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त अभ्यास करा आणि पुढील स्टेप सोडवा। आता मला सांगा, 784 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 28चा वर्ग आहे 784। म्हणजेच काय, तर 400 या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला? 28।
प्रश्न काय आहे की मागील 9वी त्रिकोणी संख्या ओळखायची. मागील म्हणजेच काय, 28 मधून फक्त 9 वजा करा. 9वी विचारली ना, मागील विचारली म्हणून 9 वजा करायचे. पुढे विचारली असती तर अधिक करावे लागले असते. काय करायचंय, मागील विचारली म्हणून 28 मधून 9 वजा करायचे. किती होणार, 19. तर 19 हे काय झालं आता मित्रांनो, तर 400 या त्रिकोणी संख्येनंतरची मागील 9वी त्रिकोणी संख्येचा पाया झालेला आहे. काय झालेला आहे, हे त्या संख्येचा पाया झालेला आहे. आता तुम्हाला शिकवलेलं आहे अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा, आणि तुम्ही स्वतः सुद्धा उत्तर काढून ठेवलं असेल अगोदर. ज्यांचं काढून झालेलं नाहीये उत्तर, हे त्यांच्यासाठी खास आहे. काय करायचं आहे मित्रांनो, तर 19 या पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढण्याकरिता तुम्हाला त्याची व्याख्या पाठ असली पाहिजे. मला व्याख्या पाठ आहे म्हणून मी न बोलता सुद्धा हे लिहून घेतलेलं आहे आणि काही क्षणातच याचं उत्तर सुद्धा काढून बसणार आहे. बरोबर ना. व्याख्या काय आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होय. आता काय झालं मित्रांनो, तर प्रश्न काय होता आपला, 400 या त्रिकोणी संख्येच्या मागील 9वी त्रिकोणी संख्या कोणती, तर ही झाली 400 या त्रिकोणी संख्येच्या मागील 9वी त्रिकोणी संख्या. कळालं तुम्हाला इथपर्यंत. आता जर तुम्हाला असा प्रश्न असता की 400 या त्रिकोणी संख्येच्या मागील 9वी त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर ते काही क्षणातच तुम्ही काढू शकले असते. की काय कसं करावं लागलं असतं तुम्हाला, फक्त काय करावं लागलं असतं, 400 गुणिले 2 करावं लागलं असतं. तुम्हाला माहित झालं असतं 800 आहे आणि 800च्या जवळील त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर 784. 784 कितीचा वर्ग आहे, तो आहे 28चा. आणि 9वी मागील त्रिकोणी संख्या विचारली असते तर फक्त याचा आपण वजाबाकी केली असती, तुमचं उत्तर लगेच 19 झालं असतं. म्हणजे त्याचं हे उत्तर आलं असतं. तुमचं जर हे सर्व डेफिनेशन पाठ असेल, तुम्ही बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकलेलं असाल, तुम्ही दररोजचे क्लास कंटिन्यू करत असाल, तर तुम्हाला कोणतेही उदाहरण द्या, तुम्ही काही क्षणातच सोडवू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे तुम्हाला शिकवत आहे ते तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. जे तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या दिवशीच की कशा प्रकारे उदाहरण द्यायचे आहे, कशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला हे भरपूरशा सोपे प्रकारे सोडवता येऊ शकतं. पण कधी, जेव्हा तुम्ही यावरती प्रत्येक टॉपिक वाईज डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवणार, आपण जे टॉपिक वाईज चाललेलो आहोत पुढे, त्याकरिता तुम्हाला हे सर्व काही जमलं पाहिजे आणि तुम्हाला जमणार आहे. असं काही नाही. 98, 94, 96, 98 पेपर काढणारे विद्यार्थी काही पहिल्या दिवशी 100 पहिल्या दिवशी 100 पैकी 100 पेपर नाही काढत. त्यांची सुरुवात सुद्धा कितीपासून झालेली असते, 40, 42, 45 अशा भरपूरशा विद्यार्थ्यांची सुरुवात झालेली असते. पण ते काय करतात, टॉपिक वाईज जातात, टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सोडवतात, दररोज अभ्यास करतात, सांगितलं तेवढा अभ्यास करतात, वर्ग गण पाडे सगळं काही पाठ करतात आणि काही दिवसातच किती पेपर काढतात, 92च्या प्लस जे तुम्ही काढणार आहात काही दिवसामध्ये. इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. आणि आपलं टार्गेट सुद्धा आहे की येणाऱ्या भरतीपर्यंत तुमचा पेपर आरामशीर 90च्या वरती, म्हणजे 92, 94, 96, 98 सुद्धा काढू शकता तुम्ही. जे विद्यार्थी नवीन असतील, वेळ घालवू नका. तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे हे आपलं युट्यूब चॅनल आहे, डिजिटल पोलीस भरती ग्रुप. याला फक्त सबस्क्राईब करायचं, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच पाठवायचं आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. काही क्षणातच तुम्हाला ग्रुपची लिंक सेंड करण्यात येईल. तुम्हाला त्याचा असा फायदा होईल की तुम्हाला डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील, जे दररोज सकाळी 9 वाजेला आपण ग्रुपला टाकत असतो. आणि टॉपिक वाईज पेपर दररोज संध्याकाळी घेत असतो. सकाळी तुम्हाला शिकवण्यात येतं, त्याच वाईज संध्याकाळी पेपर घेण्यात येतो. तुम्हाला याचा असा फायदा होईल मित्रांनो. आपली डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये कसा टायमिंग असतो, 90 मिनिटं, म्हणजेच कसा 1 तास 30 मिनिटे. असा पोलीस भरतीला सुद्धा 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटाचा टायमिंग असतो. त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. भरपूरसे हुशार विद्यार्थी असतात, पण त्यांची प्रॅक्टिस कमी असते, त्यांचं टाइम मॅनेजमेंट जमत नाही. टाइम मॅनेजमेंट जमण्याकरता तुम्हाला काय करायचं, दररोज प्रश्नपत्रिका सोडवायची, दररोज अभ्यास करायचा, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आणि आपल्या नोट्स ज्या तुमच्याकडे आहेत, ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत,
त्याच्यावरतून दररोज अभ्यास करायचा आहे. टॉपिक वाईज कित्येक उदाहरणं त्यामध्ये दिलेले आहे. माझ्या स्वतःच्या हाताने मी ते लिहिलेलं आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला, फक्त सांगतोय त्या प्रकारे अभ्यास करत राहा. तुम्हाला काही दिवसातच तुम्ही 92-98 पेपर काढणारच. तुम्हाला सकाळी गणितावरती लेक्चर घेण्यात येतं, बुद्धिमत्तेवर घेण्यात येतं, मराठी व्याकरण घेण्यात येतं आणि सामान्य ज्ञान घेण्यात येतं. सर्व काही तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळणार आहे अगदी मोफत. तुम्हाला कुठेही कोणत्याही अकॅडमीला लावायची गरज नाही. काही अकॅडमीवाले एवढंच शिकवण्याकरिता तुम्हाला हजारो रुपयाची मागणी करतील. आपल्याकडे तुम्हाला सर्व काही मोफत शिकायला मिळणार आहे. त्यासाठी छोटी प्रोसेस आहे, ती तुम्हाला सर्वांना माहित आहे. तुम्हाला तेवढी प्रोसेस करायची आहे आणि काही क्षणातच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्हाला हे सर्व काही बेसिक टू ऍडव्हान्स शिकायचं आहे. तुम्ही शिकलात, तुमचा अभ्यास वाढेल आणि काही दिवसातच तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊ शकता. मित्रांनो, आपलं स्वप्न पूर्ण करू शकता. जे लोक आज तुमच्यावरती हसत आहेत तेच लोक तुमच्यासाठी उद्या टाळ्या वाजवणार आहेत. पण त्यासाठी टाळ्या तुम्हाला वाजवण्यासाठी तुमच्यासाठी जे लोक टाळ्या वाजवणार आहेत ते कधी वाजवतील? जेव्हा तुमचा अभ्यासक्रम झालेला असेल, तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव लिहिलं असेल, त्याच दिवशी तुम्ही हे सर्व काही करू शकता. त्यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची आहे. जीव लावून टाका. मला विद्यार्थी फोन लावून विचारतात, माझे भरपूरसे तुम्ही मला फोन लावून विचारतात की सर अभ्यास किती तास केला पाहिजे. आपला पूर्ण वेळ लावून टाका आपले चांगले दिवस आणण्याकरिता. जोपर्यंत तुम्ही तुमचा पूर्ण वेळ चांगले दिवस आणण्याकरिता लावणार नाही तोपर्यंत तुमचे चांगले दिवस येणार नाही. जोपर्यंत तुम्ही अभ्यास मन लावून करणार नाही तोपर्यंत तुमचे चांगले दिवस येऊ शकत नाही. मित्रांनो, चांगले दिवस येण्याकरिता तुम्हाला आज गाढवावानी गदड्यावानी तुम्हाला वाटेल तो शब्द वापरा, तशी मेहनत करावी लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही पुढे महाराजांसारखे जीवन जगू शकता. पहिल्या महिन्याचा पगार संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या महिन्याचा पगार अकाउंटला आलेला असतो. हे सर्व कधी होणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही आज मेहनत करणार. आज तुम्ही मेहनत करा, काही दिवसामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होईल. येणाऱ्या भरतीमध्ये तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल आणि तो अभ्यासक्रम आपण येणाऱ्या भरतीपर्यंत कंप्लीट करून घेत असतो. त्यावरती तुम्हाला दररोज टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपाच्या देत असतो, जेणेकरून तुमचा सराव होईल आणि काही दिवसातच तुमचा पेपर 92-94 पर्यंत जाईल. आपण टॉपिक वाईज यामुळेच घेत असतो कारण तुमचा अभ्यासक्रम वाढला पाहिजे, तुम्हाला बेसिक क्लिअर झाले पाहिजे. आपण एवढा वेळ का लावला? मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पटकन सोडून मोकळं झालं नसतो का? तुमचा जर बेसिकच पक्का असेल तरच तुम्हाला सर्व काही जमेल, नाहीतर तुम्हाला काहीच जमू शकत नाही. परीक्षेला कठीण गणित तर टाकतातच, पण सोपे सुद्धा टाकतात. त्यांना बघायचं असतं की तुमची मानसिकता कठीण प्रश्न सोडवण्याची आहे का, कठीण जरी सोडवता आले तरी सोपे सुद्धा सोडवता आले पाहिजे तुम्हाला. या कारणास्तव तुम्हाला सर्व काही मिक्स 100 मार्कांचा पेपर दिला जातो आणि त्याचा टायमिंग फक्त 90 मिनिटं दिला जातो. म्हणूनच मित्रांनो, सर्व काही अभ्यास करा आणि काही दिवसात आपलं स्वप्न पूर्ण करा. भेटूयात आता लवकरच पुढील क्लासमध्ये. तोपर्यंत नमस्कार.